तुम्ही त्या सत्तेच्या चाव्या तुमच्या हातात घ्या. तुमच्यापर्यंत ते लोक आले पाहिजेत आणि त्या लोकांना तुमच्या भावना समजवण्यासाठी तुमच्यातला तुम्ही प्रतिनिधी दिला पाहिजे. तर ऑटोमॅटिकली तुमचा आवाज, तुमची भूमिका ही तिथपर्यंत विचारात घेतली जाईल आणि तर पुढे भविष्यात तो बदल होईल. आणि त्या बेसिक गोष्टीवरच मी खरं लक्ष केंद्रित करणार आहे की पुढची पिढी सक्षम झाली पाहिजे. वडवणी नगरपंचायतचे अध्यक्ष असताना त्या ठिकाणी खूप अशी विकास कामं या ठिकाणी केलेली आहेत. आणि विकास कामं केलीत म्हणजे ते काही कुठल्या आमच्या खिशातल्या पैशातून म्हणा किंवा कुठल्या प्रॉपर्टीवर कर्ज काढून आमच्या हे केलेलं नाही. प्रश्न शेवटचा असेल, मात्र त्याचं उत्तर विस्तारानं हवं आहे. महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद पेटला. मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये 2024च्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रामधल्या निवडणुका मोठ्या ताकदीनं येणाऱ्या काळामध्ये होणार आहेत. उमेदवारांची विविध पक्षांकडं उमेदवारी मागण्यासाठी लगबग सुरू आहे, मोठी लॉबिंग सुरू आहे. प्रस्थापित नेते असतील, विस्थापित नेते असतील, या सगळ्यांकडून निवडणुका लढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अनेक असे प्रस्थापित नेते आहेत, त्यांना महाराष्ट्रामध्ये शेवटची निवडणूक म्हणून निवडणूक लढवायची आहे. काही उमेदवारांना नव्यानं निवडणूक लढवायची आहे. अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रातलं वातावरण जे आहे ते बदललेलं आहे आणि त्या महाराष्ट्रातल्या बदलत्या वातावरणामुळं नव्या चेहऱ्यांना कुठेतरी संधी मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि महाराष्ट्रामध्ये अनेक पिढ्यानपिढ्या आम्ही जुने जाणते नेते पाहिलेले आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली काही नवीन पिढी राजकारणामध्ये येऊ पाहते. आणि अलीकडच्या काळामध्ये 3 दशकापासून जी प्रस्थापित आणि मोठे नेते होते, जे आता राजकारणामधून निवृत्त होण्याच्या मार्गावर आहेत, अशा परिस्थितीमध्ये काही नवे चेहरे महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेले आहेत. आणि त्यांना युवकांची आणि युवकांमुळं इथल्या वयोवृद्ध मतदारांची जी आहे ती पसंती आता नव्या चेहऱ्याला येऊ लागलेल्या. बीडचं राजकारण महाराष्ट्राला नव्यानं नाही आहे. बीडमध्ये अनेक राजकारणं आणि राजकारणामध्ये अनेक कुटुंबाची फोडाफोडी, कुटुंब घर वापसी असे अनेक घटनाक्रम जे आहेत ते महाराष्ट्राला नव्यानं नाही आहेत. आणि याच बीडमध्ये अनेक उमेदवार इच्छुक आहेत, नव्यानं काही उमेदवार इच्छुक आहेत आणि नव्यानं इच्छुक उमेदवारांसाठी जी फार मोठी फळी राजकारणामध्ये येत आहे. बीडमध्ये आणि बीड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघामध्ये माजलगाव मतदारसंघ आहे. विधानसभा माजलगाव, धारूर, वडवणी ह्या 3 तालुक्यांचा एक मतदारसंघ आहे. मागच्या काळापासून इथे प्रकाश सोळंके निवडणुकीस होते. आता प्रकाश सोळंके हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे उमेदवार आहेत आणि अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत. म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिंदे आणि अजित पवार गट हे तिघंजण मिळून त्या ठिकाणी आहेत. आता अजित पवार गटामधून इकडं प्रकाश सोळंके यांना उमेदवारी दिली जाणार आहे असं बोललं जातं. मात्र इथल्या जागेचा जो आहे तो तिढा सुटलेला नाही आणि याच जागेसाठी आता नव्यानं राजकारणामध्ये येऊ घातलेले बाबरीशेठ मुंडे हे राजकारणामध्ये उतरणार आहेत. भारतीय जनता पार्टीकडून त्यांना उमेदवारीची आशा होती, इच्छा होती, त्यांचीसुद्धा मागणी सुरू आहे. मात्र उमेदवारी मिळते की नाही हे आता पाहावं लागणार आहे. माझ्यासोबत बाबरीशेठ मुंडे आहेत, विचारणार आहे काय राजकारणामध्ये येण्याचं इंटरेस्ट आहे. तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. धन्यवाद. काय राजकारणामध्ये येण्याचं इंटरेस्ट आहे आणि कशा प्रकारची राजनीती असेल पुढच्या काळामध्ये, काय तुमचं विजन असणार आहे आणि युवकांची तुम्हाला कशा प्रकारची पसंती आहे, काय सांगाल? मी राजकारणामध्ये येत असताना की स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या प्रेरणेनं आणि त्यांच्या विचारांना प्रभावित होऊन त्यांच्या कामाची हातोटी, लोकांप्रती असलेली त्यांच्या मनात असलेली जाणीव, मुंडे साहेबांना प्रेरित होऊन मी या राजकारणात, समाजकारणात या ठिकाणी उतरलो. कुठल्याही पद्धतीने अशी अपेक्षा नव्हती की अशी उद्या आज जसं विधानसभेची निवडणूक लढवायची या ठिकाणी आपण ठरवलं आहे की विधानसभेची निवडणूक लढवायची, कुठं राजकारणात कुठले पदं भेटावात किंवा कुठली महत्त्वाकांक्षा ठेवून मी राजकारणात किंवा समाजकारणात काम करत नव्हतो. एक मुंडे साहेबांचा कार्यकर्ता, मुंडे साहेबांचे विचार, त्या विचाराला प्रेरित होऊन मी या ठिकाणी राजकारणात, समाजकारणात आलो. आणि 2014ला मुंडे साहेबांचं निधन झालं. आमच्या नेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे यांच्यासोबतही मी त्याच विचारानं, त्याच प्रेरणेनं, त्याच ताकदीने या ठिकाणी समाजकारणात, राजकारणात काम करत आलेलो आहे आणि आजही करतोय. मध्यंतरीच्या काळामध्ये नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या. काही एक मतानं आणि एक उमेदवारानं तुमचा तिथून पराभव झालेला आहे. फार मोठी पकड मतदारसंघावर आहे. कसं हे जमते तुम्हाला? म्हणजे
आम्ही अलीकडच्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी पाहिलेल्या आहेत. प्रस्थापित नेते असतील आणि त्यामध्ये तुम्हाला कुठेतरी वाट मोकळी करून देण्यासाठीचे कुठल्या प्रस्थापित किंवा मग इथल्या सत्ताधारी लोकांच्या म्हणजे तुमच्या अगोदर जे काही मतदारसंघावर सत्ताधारी सत्तेत होते लोक, त्यांनी कुठं कसली तुम्हाला वाट सोडली की तिथून तुम्हाला आता राजकारणामध्ये येण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे? मग ते प्रकाश सोळंके असतील, इकडे कुणी आरक्षकर असतील, आणखी काही वाट सोडली म्हणण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून जाणीवपूर्वक, आता कालच्या लोकसभेचा निवडणुकीचा इतिहास सगळ्या सर्वसामान्य लोकांनाही माहिती आहे. आपण तर पत्रकार बांधव आहात, आपल्याला तर सगळ्या गोष्टीची माहिती आहे की काय वाट त्यांनी जाणीवपूर्वक कालच्या लोकसभेमध्येच त्यांच्या वेगवेगळ्या निवडल्या होत्या, परंतु सोबत राहून त्यांनी आंध्रातून ह्या राजकारण त्याच्यातनं साधलं आणि त्या राजकीय ह्याच्यातून त्यांनी लोकसभेलाच त्यांच्या वाटा ठरवले होते की आपल्याला आता पुढे कुठे जायचे. मग समोरच्या विरोधी पक्षांना, त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना शब्द देऊन, त्यांचे शब्द घेऊन ह्या लोकांनी, हे तुम्हाला आता उद्याची निवडणुकीचे तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर हे दिसून येईल की बाबा ह्यांनी लोकसभेमध्ये जी चर्चा आहे लोकात की बाबा ह्यांनी महायुतीत असून विरोधात काम केलं, हे आता कधी दिसेल अधिकृत, ज्या दिवशी ह्यांना त्या विरोधी उमेदवाऱ्या घोषित होतील त्यावेळेस स्पष्ट दिसेल की ह्या लोकांना तो प्रूफ भेटेल की ह्या लोकांनी त्यांचं काम केलं आणि त्यांच्याकडून हे शब्द घेतले होते म्हणून हे लोक आता उद्या त्या पक्षाकडून उमेदवार तुम्हाला दिसतील. प्रकाश सोळंके यांची उमेदवारी किंवा मग त्यांनी निवडणुकीमधून माघार घेतलेली आहे, हे कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे काय काय करायचं ठरवलेलं आहे त्यांनी? इकडे त्यांचे पुतणे जे आहेत जयसिंग सोळंके, यांना त्यांनी निवडणुकीत रणांगणात उतरायचं ठरवलेलं आहे, याबद्दल तुम्हाला काही सांगायचं आहे? काय हा प्रश्न आहे का? महाराष्ट्रात आणि देशात, म्हणजे देशात आपल्या स्वतंत्र झालेलं इतके वर्ष झाली आणि आजही हे प्रश्न तयार होत आहेत की चुलत्या पुतणे ह्या प्रस्थापित लोकांनी व्यवस्थाच अशी करून ठेवली की एकाने मारल्यासारखं करायचं, एकाने धरल्यासारखं करायचं आणि लोक त्याच्यातच त्यांचा तमाशा बघत गुंतून ठेवायचे आणि सर्वसामान्याच्या लेकरांनी फक्त त्यांच्या सतरांज्या उचलायच्या. त्याच्यामुळे ते चुलता उभा राहू किंवा पुतणे उभा राहू, ते त्यांच्या घरातला प्रॉपर्टीचा जसा एखाद्याचा वैयक्तिक वाद असतो का, तशी हे लोकशाहीतली लोकप्रतिनिधित्व आणि लोकशाहीत संविधानाने निर्माण केलेली पदसुद्धा लोकांना दिशाभूल करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी. आता कोण उमेदवार येतील, काय होईल, हे सगळं चित्र स्पष्ट आता येत्या 2-4 दिवसात होईल. परंतु लोक त्यांच्यापासून म्हणजे विश्वास उडवण्यापेक्षा त्या लोकांचा, प्रस्थापित लोकांचा आणि अशा लोकांचा सर्वसामान्य लोकांना, मतदारांना किळस आलेला आहे. बरोबर. आता उद्याच्या राजकारणामध्ये तुम्ही उमेदवारी कशी मिळवणार आहे? तुम्ही भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक सुद्धा आहेत आणि मध्यंतरीच्या काळामध्ये मला वाटतं वंचित किंवा मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट, या 2-3 पक्षाकडे तुम्ही जाऊन आल्याचं माहिती आहे, म्हणजे अधिकृत माहिती नाही आहे, पण कोण उमेदवारी तुम्हाला देणार आहे आणि कशी निवडणूक लढणार आहे? हे पहा की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जे म्हणताय ते, आम्ही मुळात म्हणजे माझा जन्मच भारतीय जनता पार्टीत आणि स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या घराचा एक पाईक म्हणून राजकारणात, समाजकारणात झालेला आहे. मी तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे माझं ध्येय, महत्वाकांक्षा, असं काही उद्दिष्ट काही नव्हतं राजकारणात यायचं. राजकारणातून आपण मुंडे साहेबांच्या घरासोबत ऑलरेडी पिढ्यानपिढ्या आम्ही काम करतोय, पण कुठली महत्वाकांक्षा नाही. तर त्या कुटुंबाचे विचार, त्या घराशी प्रामाणिकपणाने त्यांचे विचार आपण वाढवण्यासाठी आणि त्यांच्या सोबत काम करण्यासाठी आपण हे सर्व या ठिकाणी राजकारणात, समाजकारणात काम करत आलो. तुम्ही आत्ताच सांगितलं बोलत असताना की माझा जन्म भारतीय जनता पार्टीमध्ये झालेला आहे किंवा मग त्या राजकारणामध्ये झालेला आहे. भारतीय जनता पार्टी तुम्हाला याचं कितपत फळ देते? समजा कितपत तुम्हाला किती ह्याचं सगळं श्रेय देते? भारतीय जनता पार्टीकडून मी तर उमेदवारी मागितली आणि आता शेवटी राजकारण आहे. राजकारणात युतीहून महायुती, आता ह्याच्या पलीकडे आणखी कुठल्या युती असतात, आघाड्या का, हे आता भविष्यात काय महाराष्ट्र दाखवतो हे माहीत नाही, हे महाराष्ट्राचं राजकारण. परंतु की आपला पक्ष, आपली विचारधारा आणि हा बीड जिल्हा मुंडे साहेबाचा बालेकिल्ला म्हणून कायम राहण्यासाठी, पक्षासाठी आणि मुंडे साहेबांचा बालेकिल्ला म्हणून दाखवण्यासाठी उद्याची विधानसभा निवडणूक लढणं ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची, सर्वसामान्य भारतीय जनता पार्टी मुंडे साहेबाचे विचाराशी प्रामाणिक जो मतदार आहे त्यांची भूमिका आहे. ती भूमिका घेऊन मी या ठिकाणी समोर येत आहे आणि ती निवडणूक लढवणार आहे. भारतीय जनता पार्टीने उद्या उमेदवारी दिली तर 100% उलट दुधात साखर होईल. परंतु भारतीय जनता पार्टी आणि मुंडे साहेबांचा बालेकिल्ला हा विचार महाराष्ट्रात, बीड जिल्ह्यात कायम ठेवण्यासाठी मला या ठिकाणी उद्याची विधानसभा निवडणूक लढवावी लागते. ही सर्वसामान्य लोकांची आणि मतदारांची भावना आहे, त्यामुळे मी ही निवडणूक लढवणार आहे. पण भारतीय जनता पार्टीने तुम्हाला उमेदवारी दिली नाही तरी तर दुसरा कोणीतरी महायुतीचा उमेदवार असेल, मग त्यामध्ये शिंदे गटाचा असेल किंवा मग ठाकरे अजित पवारांचा असेल,
ही बंडखोरी वाटणार नाही का तुम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये राहून? तुम्हाला निवडणूक लढवायची म्हणलं तर अपक्ष लढावं लागेल, कुठल्या पार्टीकडे जावं लागेल. मी तेच सांगतोय की भारतीय जनता पार्टीने आणि मुंडे साहेबांनी जे आम्हाला शिकवण दिलेली, तुम्हाला कुठला जर विचार नाही पटला, ती विचारसरणी तुम्हाला जर नाही पटली तर तुम्ही उघड भूमिका घ्या. पण जसं लोकसभेमध्ये सोबत राहून पाठीत खंजीर खुपसण्यापेक्षा आपण उघड भूमिका घेऊन या ठिकाणी आपल्या पार्टीचे, आपल्या मुंडे साहेबाचे घराचे विचार हे कायम राहिले पाहिजेत, ह्या उद्देशाने आपण उद्याची निवडणूक लढवणार आहोत. बरं, आता पक्षामध्ये आम्ही जर पाहिलं किंवा मग सगळीकडे जिल्ह्यामधलं असं चित्र आहे की एकमेव भारतीय जनता पार्टीला 1 केजची जागा मिळालेली आहे. बाकीच्यांच्या जागा, कोणी शिंदेची जागा मागते, कोणी अजित पवारांना 4 जागा दिल्या सांगितलं जातं. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातून हद्दपार होते असं विरोधकांचं म्हणणं आहे, अशी चर्चा आहे. हे कसं शक्य आहे तुम्हाला टिकवण्यासाठी? तुम्हाला मग केज असेल, इकडे नव्यानं उमेदवार, भारतीय जनता पार्टीचे तुम्ही विचारधारा सांगताय, पक्ष टिकवण्याची फार मोठी घोषणा सुद्धा करताय, तुमची पोटतिडकीने सांगताय की पक्ष टिकला पाहिजे, भारतीय जनता पार्टीची विचारधारा टिकली पाहिजे. मात्र भारतीय जनता पार्टीचे हे कर्तव्य नाही आहे का की आपला पक्ष बीडमधून थोडाफार संपुष्टात येतो आहे, यासाठी कुठेतरी तुमच्यासारख्या उमेदवाराला उमेदवारी देऊन न्याय द्यायला पाहिजे किंवा मग पक्ष वाढीसाठी काम केले पाहिजे, असं वाटत नाही का? मी आणखी वारंवार सांगतोय की मला न्याय देण्यासाठी नाही, आमचे जे सर्वसामान्य मतदार आहेत, भारतीय जनता पार्टी मुंडे साहेबाच्या घराशी प्रामाणिक त्यांच्या विचाराची प्रेरित होऊन त्या ठिकाणी आजपर्यंत कुठलाही उमेदवार आला तर त्या पक्षाच्या, त्या उमेदवाराच्या पाठीमागे राहायचं काम केलं. आता जशा पद्धतीने तुम्ही सांगताय की भारतीय जनता पार्टीला एकच तिकीट आता डिक्लेअर झालेलं आहे केजचं, आणि ती पार्टी हद्दपार होते काय बीड जिल्ह्यातून, अशी परिस्थिती आपल्या मीडियाने या ठिकाणी दाखवली. कारण की साहजिक एकच तिकीट, अशी चर्चा आहे की भारतीय जनता पार्टीला जिल्ह्यात फक्त एकच जागा भेटणार आहे, की जे भारतीय जनता पार्टीचे 6 पैकी 6 आमदार, कधी 6 पैकी 5 आमदार, ही परिस्थिती ह्या भारतीय जनता पार्टीची असताना एक युतीमुळे जर भारतीय जनता पार्टी जर उद्या भविष्यात जर हद्दपार म्हणण्यापेक्षा ती संपणार असेल ह्या जिल्ह्यात, तर ती आमच्यासारख्या नवयुवकांची जबाबदारी बनते की बाबा तुम्ही ती विचार आणि तो पक्ष आणि तुमच्या मुंडे साहेबांचे विचार तुम्ही जपले पाहिजेत आणि ते टिकवले पाहिजेत. यदा कदाचित ती जरी कुणाला बंडखोरी वाटत असेल युती म्हणून, युतीचा धर्म म्हणून, तरी आम्ही युतीचे बांधील नाहीत, आम्ही आमच्या मुंडे साहेबाच्या घराण्याशी बांधील आहोत, त्यांच्या विचाराशी बांधील आहोत. आम्ही पक्षामुळं आणि युतीमुळं ते विचार संपू देणार नाहीत. नाही, बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. आणि आम्हाला राजकारणामध्ये मुंडे साहेबांच्या राजकारणापासून सांगितलं गेलं आहे की भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये मुंडे साहेबांनी वाढवली, मात्र त्यांच्या काही विचारांना किंवा मग त्यांनी जे काही गाडा सुरू केलेला आहे पुढे त्याला कुठेतरी खीळ घालण्याचं काम पक्षाकडूनच केलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी कसं कोणाला सांगता येईल? म्हणजे कोणाकडे तक्रारी केल्या जातील, केंद्रीय सृष्टीकडं की मग राज्यातल्या लोकांना? कसं शक्य आहे? हे त्याचंच पाऊल आहे, एक पाऊल जे आम्ही पुढे घेतोय हे त्याचंच पाऊल आहे. शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना सगळ्या लोकांना समान अधिकार दिले. तुमचा आवाज, तुमची संख्या असतानाही जर तुमचा मोजला जात नसेल, त्याची किंमत केली जात नसेल, तर तुम्ही त्या सत्तेच्या चाव्या तुमच्या हातात घ्या. तुमच्यापर्यंत ते लोक आले पाहिजेत आणि त्या लोकांना तुमच्या भावना समजवण्यासाठी तुमच्यातला तुम्ही प्रतिनिधी दिला पाहिजे. तर ऑटोमॅटिकली तुमचा आवाज, तुमची भूमिका ही तिथपर्यंत विचारात घेतली जाईल आणि तर पुढे भविष्यात तो बदल होईल. आणि ती भूमिका घेऊन, सगळ्या लोकांची भूमिका घेऊन बाबरी मुंडे उभा आहे. बाबरी मुंडे वैयक्तिक आमदार होण्यासाठी उभा राहणार नाही. बाबरी मुंडे हे त्या लोकांची भूमिका, ज्या पद्धतीने आपण प्रश्न विचारला, ती भूमिका मी घेऊन, फक्त एक प्रमुख निमित्त आहे की बाबरी मुंडे हे सर्वांची भूमिका घेऊन ती भूमिका आपल्याला त्यांच्यापर्यंत नेण्यासाठी हे प्रतिनिधित्व आपल्याला हवंय आणि ते प्रतिनिधित्व सगळ्यांचा आवाज म्हणून या ठिकाणी आपण ही निवडणूक लढवतोय. आता हा झाला विषय आता पक्षाचा, विचारधारेचा, गोपीनाथ मुंडे साहेबांच्या विचारांशी निष्ठेचा. मतदारसंघाच्या विकासाबद्दल काय आहे? 3 तालुके आहेत मतदारसंघामध्ये, तुमची सत्ता कधी राहिलेली नाही, मात्र तुमच्यासोबत असणाऱ्या आत्ताचे युतीचे लोक जवळजवळ 2-2 टर्म आमदार राहिलेले आहेत. काय स्थिती सध्या मतदारसंघाची? तुम्ही फिरलेला आहे सगळीकडं. मी अक्षरशः 90% मतदारसंघातली गावं, म्हणजे मी मूळ वडवणी तालुक्यातला असल्यामुळे रहिवाशी, मी गेली 15 ते 17 वर्षापासून काम करतो आणि वडवणी तालुका हे माझं घर आहे. आणि ह्या प्रत्येक वाडी, वस्ती, तांड्यावरील, गावावरील प्रत्येक माणसाची घरानिशी मी या ठिकाणी जाऊन आलेलो आहे. त्यांच्या पर्सनली वैयक्तिक ओळखी, थेट कुठलंही काम असेल तर कुठल्याही गावातला कुठलाही व्यक्ती, कुठल्याही जाती धर्माचा थेट बाबरीजवळ येतो, हक्काने येतो, कारण की तो त्यांना आपला वाटतो आणि त्या पद्धतीने आपुलकीने तो कामही करत आलेला आहे. त्याच्यामुळं मी माजलगाव आणि धारूर तालुक्यातील जवळपास 80 ते 90% गावं मी या ठिकाणी कंप्लीट केली. इतकी वाईट आणि दयनीय अवस्था ह्या मतदारसंघाची आहे. मी माजलगाव तालुक्यात, मी ज्या तालुक्यातून आजपर्यंत आमदार दिले त्या तालुक्यात रहिवासी म्हणून असणारे, त्या तालुक्यात सगळ्यात वाईट परिस्थिती आज ह्या मतदारसंघात आहे की तिथं कसल्याही प्रकारचे रोड नाहीत.
लोकांची आजपर्यंत ह्या प्रस्थापित लोकांची हेळसांड केली ऊसाच्या मार्फत. ऊस अडवणं. मग आता बऱ्याच यंत्रणा उभा झाल्यात. जे महेश कारखाना आहेत, 2-3 गुराळ आहेत, छत्रपती कारखाना आहे, तेलगाव, म्हणजे भरपूर कारखाने आहेत, बाजूबाजूचे कारखाने नेत आहेत. आणि प्लस भविष्यात ज्या दिवशी मी या मतदारसंघाचा आमदार होईल, ह्या सर्वसामान्य लोकांची हेळसांड थांबवण्यासाठी माझंही स्वप्न आहे की या ठिकाणी आपल्याला सहकारी एक कारखाना, साखर कारखाना आपल्याला या ठिकाणी उभा करायचा. विकासाच्या दृष्टीने आपल्याला काही भूमिका लागतात. मी आत्ताच विचारलं की आता तुमचं नव्यानं काय विजन असणार आहे. मग राज्यामध्ये आणि तुमच्या मतदारसंघामध्ये परिस्थिती सारखीच आहे. बेरोजगारांची असेल, शेतकऱ्यांची असेल, हमी भाव असेल, विकास असेल, पाण्याची, स्वच्छतेची सगळी परिस्थिती अत्यंत बिकट आहे आणि सगळी परिस्थिती बिघडलेली आहे. काय विजन आहे, काही ठरवलं आहे, रोडमॅप तयार आहे की ह्या मुद्द्यावरून तुम्ही जाणार आहेत पुढे? काही लोकांना नोकऱ्या मिळवून द्यायच्या आहेत, काही लोकांकडून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत. मग ते ऊसाला भाव असेल, तुरीला भाव असेल, सोयाबीनला भाव असेल, या सगळ्या गोष्टी कसं करणार आहेत? म्हणजे एकटा आमदार म्हणून तुम्ही शक्य नाही, मात्र तालुक्यामधून काय लोकांना तुम्ही विजन घेऊन जाणार आहेत पुढे? माझं विजन एकच आहे की आज आपण 5 वर्ष पाठीमागे वडवणी नगरपंचायतचे अध्यक्ष असताना या ठिकाणी खूप अशी विकास कामं या ठिकाणी केलेली आहेत. आणि विकास कामं केलीत म्हणजे ते काही कुठल्या आमच्या खिशातल्या पैशातून म्हणा किंवा कुठल्या प्रॉपर्टीवर कर्ज काढून आमच्या हे केलेलं नाही. माणसाला धडपड आणि तळमळ लागते की त्या व्यक्तीने आपल्याला जर सर्वसामान्य लोकांनी एखादा लोकप्रतिनिधी म्हणून एखाद्या पदावर, एखाद्या खुर्चीवर जर बसवलं असेल तर त्या व्यक्तीने ते कर्तव्य, जबाबदारी समजून त्या कामांचा पाठपुरावा केला पाहिजे. त्याची तळमळ जर असेल तर ते काय तळमळ असते ही आम्ही ह्या वडवणी शहराला या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. मग ते गावातील स्वच्छ पाण्यासाठी पाणीपुरवठा योजना, सोन्नाखोटा डॅमहून आणणं असेल, गावात उद्योग व्यवसाय वाढण्यासाठी त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स एवढ्या मोठ्या प्रमाणात उभा करणं असेल, अंडरग्राऊंड ड्रेनेज करणे असेल, स्मशानभूमी असतील, असे विविध कामं या वडवणी शहरात केलीत. त्याच धर्तीवर ह्या संपूर्ण माजलगाव मतदारसंघात प्रत्येक गाव, वस्ती, वाडी, तांड्यावर आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी रोड तयार करणे. त्या ठिकाणी आता ह्या महाराष्ट्रात खरोखरच शेतकऱ्याची इतकी दयनीय अवस्था आहे. आपण बघितलं 8 दिवसापूर्वी 25 रुपये किलोने तेलाचा भाव वाढतो आणि सोयाबीन त्याच भावात जातं. जे भाव 25 रुपये किलोने तेल वाढल्यानंतरही जे सोयाबीनचा भाव ऑलरेडी 100 रुपये असताना तेल तेवढाच होता, 125 रुपये तेल झालं, 125 रुपये तरी सोयाबीनचा भाव तोच. इतकी वाईट अवस्था शेतकऱ्यांची झालेली शेतकरी हमी भावाबद्दल. तर मी ह्या मतदारसंघाचा म्हणजे महाराष्ट्राचा आमदार झाल्यानंतर मी सर्वप्रथम माझा शेतकऱ्याला हमी भाव हा भेटला पाहिजे. तो हमी भाव जे आम्हाला विकत घ्यावं लागतं त्याच तुलनेत आम्ही पिकवलेल्या शेतीमालालाही भाव भेटला पाहिजे, ही माझी कठोर आणि ठाम भूमिका राहील. त्या पद्धतीने ते सेंटर चालू करणे असतील, त्याच्या पद्धतीने जवळपास या ठिकाणी सोयाबीन आपल्याकडे भरपूर पिकवलं जातं, त्या माध्यमातून एक उद्योग व्यवसाय शासकीय आपण या ठिकाणी केला पाहिजे. कारण की प्रायव्हेट व्यक्तीचा चढ भाव, उतर भाव हे कधी काही होऊ शकतं. त्याच्यामुळे जे काही विजन आपल्याला करायचं असेल तर शासकीय या ठिकाणी झालं पाहिजे आणि त्याच्यातनं शासनाचा हमीभाव जास्तीत जास्त मिळून शेतकऱ्यांना जगावं, शेतकरी जगला पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण त्या पद्धतीने सर्वसामान्य शेतकरी असतील, वाडी वस्ती, गाव वस्तीवरील लोक असतील, यांचे रोड तयार करणं असतील, स्वच्छ पाणी पुरवठ्याचे आता बरेच ठिकाणी कामं चालू आहेत. पण ते कामं जबाबदारीपूर्वक, स्वतःची जबाबदारी म्हणून, ह्या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून, ते टक्केवारी घेण्यासाठी नाही, तर ती कामं सर्वसामान्याला खरोखरच जी शासनाने योजना काढली की स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा, प्रत्येक गावावर, वाडी वस्ती, तांड्यावर ते पाणी गेलं पाहिजे, ही भूमिका ठेवून, ती जबाबदारी ठेवून, ते माझं कर्तव्य समजून ती कामं योग्यरित्या आणि चांगली झाली पाहिजेत, हे मी माझं प्रामाणिक काम करतो. मागच्या काळामध्ये मला वाटतं जवळजवळ 2-4 महिन्यांच्या अगोदर, 2 महिन्याच्या अगोदर एक ऑडिओ क्लिप इथली मतदारसंघात व्हायरल झाली आणि शाळेचा प्रश्न काहीतरी सांगत होते आमदाराकडे. ते प्रकाश सोळंके यांना फोन लावला होता. मी बऱ्याचशा मतदारसंघामध्ये लोकसभेला गेलोय, म्हणजे जवळजवळ जिल्ह्यात सगळीकडे गेलोय. तर रस्त्यांची तर दयनीय अवस्था आहेच, मात्र शाळामध्ये विद्यार्थी बसूच शकत नाहीत, अशी सगळी परिस्थिती. याच्यासाठी काय विजन असणार आहे? आमदार पाहिजे तर फार काही करू शकतो, शाळा सोन्यासारख्या करू शकतो, आपलं राहतं घरसारख्या. मात्र यासाठी तुमचे काय विजन असणार आहे? शाळा कशा होतील आणि मोफत शाळा? अलीकडच्या काळामध्ये इंग्रजी शिक्षणामुळे मराठी शाळा मोडकळीस आलेल्या आहेत. यासाठी तुमचं काय विजन असणार आहे आणि पुढे भविष्यात तुम्ही काय या शाळेसाठी करणार आहात? बरोबर आहे. मी नेहमी वारंवारच्या वेळेस दौऱ्यात, संवाद दौरा जो माझा आता या ठिकाणी कंप्लीट झाला, त्यावेळेस परिस्थिती, वस्तुस्थितीच असते. ह्या जगात आज जर सगळ्यात महाग जर लोकांना मुश्किल जर काय असेल तर 1 नंबरला शिक्षण आणि 2 नंबरला दवाखाना. म्हणजे एखाद्याला शिक्षण जर आपल्या सर्वसामान्याच्या घरातलं लेकरू कितीही हुशार असलं, त्याच्याकडे कितीही गट्स असले, तरी त्याला आजचं शिक्षण इतकं महाग झालंय की त्याची ती परिस्थिती नाही घडायची आणि शिक्षण घ्यायची. त्याच्यामुळं
सरकारच्या माध्यमातून आपण त्यांना त्या पद्धतीने शाळा तशा आपल्या ग्राउंडवर उभा करणं, तुम्ही म्हणलात तसं की घरासारख्या शाळा आहेत, बाहेरही आहेत, काही काही ग्रामपंचायतवाल्यांनी स्वतः तयार केल्यात, लोकसहभागातून, त्या ग्रामपंचायतच्या निधीतून किंवा कोणी आमदार फंडातून सुद्धा केलेल्या आहेत किंवा शासनाकडून निधी आणून सुद्धा केलेल्या आहेत. पण मानसिकता पाहिजे. तुम्हाला मी काय म्हणतो की 100% आपल्याला जर पुढची पिढी घडवायची, देश आपला जागतिक महासत्तेत 1 नंबर झाला पाहिजे, कसा होईल? साक्षरता वाढली तरच होऊ शकतो. साक्षरता वाढली पाहिजे, तुमची पिढी सक्षम झाली पाहिजे पुढे, त्याच्यासाठी तुमच्यासमोर व्हिजन पाहिजे. ह्या पिढीला घडवण्यासाठी ज्या बेसिक गोष्टीत तुम्ही जे मला प्रश्न विचारला, त्या बेसिक गोष्टीत पुढची पिढी घडवण्यासाठी, आणि त्या बेसिक गोष्टीवरच मी खरं लक्ष केंद्रित करणार आहे की पुढची पिढी सक्षम झाली पाहिजे, त्यांना शिक्षण व्यवस्थित भेटलं पाहिजे, योग्य भेटलं पाहिजे. ज्या मराठी शाळा मोडकळीस आलेल्या आहेत, साहजिक त्या मराठी शाळेमध्ये आपल्याला इंग्रजी माध्यमसुद्धा आपल्याला घ्यावंच लागेल, कारण की जगाबरोबर जगाच्या सोबत आपलं जागतिक महासत्तेचा देश बनवायचा असेल तर आपल्याला जगासोबत स्पर्धा करताना जगासोबत आपल्याला चालावं लागेल. म्हणून आपल्याला मराठी माध्यमच्या शाळेमध्ये सुद्धा मराठी विषय तर आपला कंपल्सरी, ती आपली मातृभाषा आहे, ती आपली स्वाभिमान आहे, परंतु त्या ठिकाणी इंग्रजी माध्यम सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्या विषय ठेवून घ्यावाच लागेल. कारण की आपल्याला पिढी घडवायची असेल आणि जगाबरोबर चालायचं असेल तर आपल्याला इंग्रजी माध्यम तितकंच आवश्यक आहे, तरच उद्याची पिढी आपली उद्या घडेल आणि पुढे जाईल. महाराष्ट्रासह म्हणजे खरं सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये बीडचा बिहार अलीकडच्या काळामध्ये कायदा सुव्यवस्था अत्यंत बिघडलेली आहे. हे आटोक्यात आणण्यासाठी तुमचं एकट्याचं कुठलं काम नाही, मात्र कुणीतरी सुरुवात करणं गरजेचं आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मतदारसंघामध्ये तुम्हालाही माहिती आहे बऱ्याचशा गोष्टी घडतात. मग छेडछाड्या असतील, मुलींवर झालेले अत्याचार असतील, अल्पवयीन मुलीवर झालेले अत्याचार असतील, या सगळ्या गोष्टी आटोक्यात आणण्यासाठीचं काय विजन आहे तुमच्याकडे? पोलीस प्रशासन असेल, सत्ताधारी असतील किंवा नसतील, तुमचं काय विजन असणार आहे? यासाठी काय काय तुम्ही कराल? नाही म्हणजे मी अतिशयोक्ती सांगत नाही बरं का, पण ह्या प्रश्नाचं एक सोपं उत्तर आहे की बीड जिल्ह्यात ड्युटीला यायचं म्हणजे पैसे कमवायला यायचं, ही अधिकाऱ्यांची भावना आहे. आणि मग ते लोक जर अशा पद्धतीने, असे अधिकारी, असे लोक, कर्मचारी जर आपल्या जिल्ह्यात एक पैसा कमवण्याच्या उद्देशाने, भ्रष्टाचार करायच्या उद्देशाने जर येणार असतील तर शेवटी त्यांची वागणूक, त्याच्याचा कायद्यावरला जरब असेल राहणारच नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला प्रामाणिक आणि कठोर शासन आणि कायदा पालन करणारे प्रमुख अधिकारी आपल्या ह्या बीड जिल्ह्यात आणावे लागतील. जर ते येत नसतील, ठीक आहे, साहजिक आहे, मी एकटा जरी काही करू शकत नसोल तर लोकांनी मला अधिकार दिला तर त्या मतदारसंघाचा आवाज म्हणून या ठिकाणी माझा आवाज मोजला जाईल आणि मी साहजिक ह्या मतदारसंघामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. ज्या काय घटना घडत आहेत, अल्पवयीन मुलीच्या पोटच्या लेकरू असतात, ह्या लेकरावर अन्याय अत्याचार घडायची आजही भावना जर लोकात होत असेल, ती जरब जर शासनाची कायद्यावर जर राहिली नसेल, लोकांवर जर ती जरब राहिली नसेल, तो कायदा जर असा पद्धतीने लोक जर पाळत नसतील तर ती आपल्याला त्या पद्धतीने कुठेतरी उपाययोजना आपल्याला करायच्यात. आणि त्या उपाययोजनेसाठी कठोर काम करणारे आणि अथक परिश्रम करणारे निस्वार्थ अधिकारी आपल्याला ह्या जिल्ह्यात आणावे लागतील. आणि ते अधिकारी आणल्यानंतर आपल्याला ज्या वेळेला त्यावेळेला ज्या ते पारदर्शक म्हणायचं, थोडक्यात पारदर्शक तपास आणि पारदर्शक कारवाई जर झाली तर साहजिक कायद्याची जरब सर्वसामान्य लोकांवरती राहील, जे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक त्यांच्यावर राहील आणि त्याच्यामुळे आपल्याला पुढचं ही कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपल्याला मदत होईल. आम्ही अलीकडच्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी पाहिलेल्या आहेत. प्रस्थापित नेते असतील, वारंवार सत्तेवर राहणारे लोक असतील, यांच्याकडं स्वतःच्या स्वीय सहाय्यकांची फार गर्दी असते. मला वाटतं एका आमदाराकडे 4-4 लोक आहेत आणि त्यांना फोन करून जायचं. म्हणजे एखादा माझ्यासारखा एखादा माणूस जर फोन करत असला 4 जणांना फोन करावा लागतो. शक्यतो फोन नंबर जरी असले तरी ते उचलत नाहीत, उचलले तरी बोलणं होत नाही. म्हणजे हे स्वीय सहाय्यक आणि मतदारसंघातले आमदार हे 4-4 लोक आहेत. तुम्ही कसं पाहता याकडे आणि हे कसं असणार आहे? म्हणजे तुम्हाला किती PA लागतील नंतर भविष्यामध्ये? तुम्ही काय हे सगळं करणार आहात? मला PA लागणारच नाहीत. एक तर मी कधीही उपलब्ध असतो 24 तास, जेवढा वेळ झोपतो तेवढा वेळ झोपतो. मी नेहमी उपलब्ध असतो. सर्वसामान्य लोक मला थेट कॉन्टॅक्ट करतात आणि गावोगाव जे मतदार आहेत तेच माझे कार्यकर्ते, तेच माझे घरातले सदस्य आणि तेच माझे PA आहेत. ते थेट माझ्यापर्यंत येऊ शकतात. मला वेगळ्या PAची 4-4, 2-2 PAला कॉन्टॅक्ट करा, त्याच्यानंतर वेळ घ्या, त्याच्यानंतर तो म्हणजे अशी परिस्थिती की माणूस दवाखान्यात नेऊस तर, म्हणजे असे बरेच गावांनी व्यवस्था आहे की दवाखान्यात नेऊपर्यंत माणसाचं बरं वाईट झालेलं असतं. त्याच्यामुळे लोकांचे कामं घेऊन येऊपर्यंत माणसाचं कामाची वेळ निघून गेलेली असते, अशी वाईट परिस्थिती आहे या मतदारसंघात. त्याच्यामुळं मला PAची आवश्यकता पडणार नाही, कारण की सर्वसामान्य माणूस माझ्या थेट संपर्कात असतो. तेच मतदार आहेत, तेच कार्यकर्ते, तेच कुटुंब सदस्य आणि तेच माझे PA आहेत. मागच्या काळामध्ये मध्यंतरीच्या म्हणजे माजलगाव शहरामध्ये एक असा आम्ही इन्सिडेंट पाहिला की प्रकाश सोळंके यांचे स्वीय सहाय्यक होते, त्यांना भर रस्त्यावर कोणी लोक मारत होते.
म्हणजे या सगळ्या गोष्टी आम्हाला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार आहेत का? हे सगळं बंद होणार आहे का? काय तुमचं विचार आहे? पीएला मारलं, पीएने लोकांना वाईट वागणूक दिली म्हणजे ती त्याच्या मालकाची वागणूक आणि त्यांच्या काय आहे, दोन्ही गोष्टीचा वाटेवर मग ती चूक कोणाची होती हे शोधायचं नाही आम्हाला. बरं. मात्र त्याला आम्ही एका नजरेने पाहतो की तो माणूस कोण होता ज्याला मारलं गेलं, तो एका आमदाराचा स्वीय सहायक होता. हो. भर रस्त्यात कोणीतरी आमदाराच्या पीएला मारण्याची जरब ठेवतो. नक्कीच काहीतरी गंभीर घडलेलं आहे. हो, या सगळ्या गोष्टीत म्हणजे आम्हाला चेहऱ्यामध्ये पाहत असताना एक पत्रकार म्हणून जबाबदारीने सांगतो की सामान्य माणूस रस्त्यावर एकमेकांशी भांडायला थोडंसं घाबरतो. मात्र स्वीय सहायकाला रनिंग स्वतः असताना त्यांना मारहाण कशी होते? नक्कीच काहीतरी गंभीर घडलेलं आहे. हे कधी दिवस बंद होणार आहेत? तुम्हाला काय याच्यावर बदल करायचा आहे? मग ते बदल घडण्यासाठी तसे परिस्थिती बंद व्हावी, तशा परिस्थित्या घडू नाहीत. तशा पद्धतीची वागणूक आमदारामार्फत, आमदाराच्या जवळच्या लोकांमार्फत सर्वसामान्यावर अन्याय अत्याचार होऊ नये. जी. म्हणूनच उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी उतरतोय आणि सर्वसामान्य लोकांनी मला त्या ठिकाणी सांगितलं की तुला उभा राहावं लागतंय. कारण की हे सर्वसामान्य ते आमदाराचे पीए असतील, आमदार असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील काही मोजके त्यांनी पोचलेले मोठे केलेले, हे लोकांवर अन्याय अत्याचार सर्वसामान्य लोकांवर करतात. शेवटी सर्वसामान्य लोकांना इथपर्यंत आलं की त्याचं उत्तर मग ते असं आपण बघितलं, पीए असोत, कार्यकर्ते असोत किंवा कुठल्याही माध्यमातून देऊ शकतात. शेवटी स्वतःवर आल्यावर जे लोक कोणालाही मोजत नाही. तो आमदार असेल, मंत्री असेल किंवा मग कुणी आणखी पदाधिकारी असेल. कारण की तितकं अति केल्यानंतरच ही वेळ येते हे सर्वसामान्य लोकांना माहिती आहे, बाकीच्याही. तुम्ही आता बोलत असताना सुरुवातीला उल्लेख केला की पंकजाताई आम्ही त्यांच्या निकटवर्ती आहेत, मुंडे साहेबांच्या विचारांवर आम्ही राजकारणात आलो. पंकजाताई आता बीजेपीमध्ये आहेत, तुम्ही उमेदवारी मागताय, त्यांच्या किती प्रयत्न राहणार आहे? उमेदवारी नाही मिळाल्या तर ते कशी मदत तुम्हाला करणार आहेत आणि करणार आहेत का? हे पहा, पंकजाताई आमच्या नेत्या आहेत, त्या भारतीय जनता पार्टीकडून आपल्याला ही जागा सोडवण्याचा प्रयत्न करतायत, करतील आणि निश्चित अशी आशा आहे की ते यश मिळेल आणि ही भारतीय जनता पार्टीला जागा भेटेल. पण यदा कदाचित ही जर जागा भारतीय जनता पार्टीला नाही झाली, युतीत नाही भेटली, जी, तर अपक्ष या ठिकाणी आम्हाला उभा राहावं लागेल. आणि आता त्या विचाराने सक्षम कार्यकर्ते मुंडे साहेबांनी, ताईंनी घडवलेत माझ्यासारखे. जी. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट म्हणजे आपल्या प्रत्येक गोष्ट त्यांनीच करावी किंवा त्यांनीच सांगितल्यानंतर करावी. स्वतःहून तुम्ही पुढे जाणार. काही गोष्टी असतात की त्या गोष्टी आपल्याला त्या दिसून येत नसतात, पण त्या सगळ्या घडत असतात. त्या आपल्याला भविष्यात दिसून येतील आणि त्या घडत राहतील. जी. उमेदवारी कोणाला असेल? इकडे आता प्रकाश सोळंकेंची निश्चित नाही आहे, मात्र तिकडे रमेश आडसकर तळ ठोकून येते मुंबईला. बरोबर. कोणाला उमेदवारी असेल? तुम्ही तर तुमची उमेदवारी मागताय, मात्र रमेश आडसकर तुम्हाला सहकार्य करतील का किंवा माघार घेतील का? तसं तुमचं बोलणं झालंय का त्यांच्यासोबत किंवा मी लढतोय तुम्ही मला मदत करा, असं काही बोलणं झालं तुमचं? हा प्रश्नच चुकीचा आहे, कारण की मी उभाच राहतो ह्या प्रस्थापित लोकांच्या विरोधात. मग तुमचं आणि ते त्यांचं बोलणं- उभा राहावं आणि त्यांना कुठेही जाऊ दे, ते त्यांच्या पद्धतीने. तुम्ही बघा, परिस्थिती अशी आहे की लोक मतदार कामात आहेत, म्हणजे मतदारसंघात आहेत आणि इथं उद्याचे त्यांचे लोकप्रतिनिधी होणारे मुंबईत तळ ठोकून आहेत की आम्हाला तिकीट पाहिजे. म्हणजे इतकी मक्तेदारी यांची झाली की पक्षाचं तिकीट भेटलं की लोक मनाने आपल्या मागं पळतायत. लोकांची ही किंमत त्यांच्या नजरेत आहे. आणि माझ्यासारखा सर्वसामान्यात घडलेल्या कार्यकर्त्याला जाणीव आहे, मुंडे साहेबांचा पाईक असलेला जी. आदरणीय पंकजाताई यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या कार्यकर्त्याला माहिती आहे की सर्वसामान्यात तुम्ही जा, सर्वसामान्य लोकांच्या सुखादुखाला तुम्ही उभे राहा, सर्वसामान्य लोकांपर्यंत मतं मागायला जा, सर्वसामान्य लोक तुम्हाला आशीर्वाद देतील. जी. परंतु हे लोक आजही तिकडे तळ ठोकून आहेत. त्यांचंही आपल्याला काही घेणं देणं नाही. ते कुणी कोणाच्या पक्षाकडून उभा राहू, कुणी कोणाला तिकीट भेटू नाही तर नाही भेटू, हे फक्त त्यांची नाटकं असतात. ते त्यांच्या पद्धतीने ते जे करायचं ते करतील, ते त्यांना लकलाप असो. मी एक सर्वसामान्य लोकांचा प्रतिनिधी म्हणून, सर्वसामान्य लोकांच्या कुटुंबातील सदस्य म्हणून या ठिकाणी उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सक्षमपणे त्यांच्या आशीर्वादावर आणि नवतरुण युवकांच्या साथीवर या ठिकाणी उभा राहणार आहे. आणि त्यांनीच मला या ठिकाणी आदेशित केलं आणि पाठबळ दिले की तुला या ठिकाणी उभा राहावं लागतं. लोकांनी भविष्यामध्ये ठरवलं की नाही आता आपल्याला विचारांशी जायचं आहे आणि इकडून रमेश आडसकर बीजेपीकडून आले. लोकांचं तुम्ही ऐकणार आहेत? लोक तुम्हाला असं म्हणतील की तुम्ही थांबा, असं म्हणतील का लोक? मला म्हणजे उद्या भारतीय जनता पार्टीकडून दुसऱ्याला तिकीट भेटेल असं काही मला वाटत नाही. जी. पण भारतीय जनता पार्टीकडून एखाद्या वेळेस जर भारतीय जनता पार्टीच्या मूळ विचाराशी संलग्न माणूस असेल, आणि मी स्वतः भारतीय जनता पार्टीकडून ह्या मतदारसंघात कोणीच तिकीट मागितलेलं नाही. प्रत्येक माणसाने सोयीनुसार सोयरा करायचं काम केलंय. भारतीय जनता पार्टीतल्या कार्यकर्त्यांनी ज्यांना ऑलरेडी आता आडसकर साहेबांना ऑलरेडी गेल्या वेळेस भारतीय जनता पार्टीकडून तिकीट मागितलं, ते राष्ट्रवादी करून शरदचंद्र पवार गटाकडून दोन्हीकडूनही तिकीट मागतात, अजित पवार गट आणि शरदचंद्रजी पवार गट. आणि म्हणजे जे कोणी भारतीय जनता पार्टीकडून जर तिकीट कोणी मागत असेल ह्या माजलगाव मतदारसंघात, तर
एकमेव मी असा इच्छुक उमेदवार आहे की मी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मागतोय आणि मागितली. जी. बाकी एकही व्यक्तीने भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मागितली नाही आणि तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आणि इच्छुक उमेदवार म्हणून लोकात गेलेला नाही. ज्यांनी कोणी मागितली त्यांनी अजित पवार गटाची किंवा शरदचंद्रजी पवार गटाची उमेदवारी मागितली. त्यामुळे साहजिक भारतीय जनता पार्टीत मी सोडता कोणीही मागणी केलेली नाही आणि इच्छुकही नाही. प्रश्न शेवटचा असेल, मात्र त्याचं उत्तर विस्तारानं हवं आहे. महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद पेटलेला आहे. हो. तुमच्याकडं मराठा किती, ओबीसी किती, दलित किती, मुस्लिम किती आणि काय समीकरण आहे? उघड मतदान तुम्हाला कसं किती कोणाचं मिळणार आहे? म्हणजे तो वाद महाराष्ट्रामध्ये लागलेला आहे. तुमच्या मतदारसंघामध्ये तसं चालणार आहे का? तो फॅक्टर चालणार आहे का? ओबीसी एकीकडेच जाणार आहेत, मराठा एकीकडेच जाणार आहेत आणि दलित आणि मुस्लिम निर्णायक ठरतील, असं कसं आहे? तुमचं गणित कसं आहे? तुमचं प्रश्न ही बरोबर आहे, कारण की लोकसभेला तुम्ही ते सगळे दुर्दैवाने हा प्रश्न समीकरण विचारावा लागतो. दुर्दैवाने मला, कारण की म्हणजे इच्छाच तुम्ही नाही. नाही तुमचं ही बरोबर आहे, कारण की ती समीकरणं तुम्ही कालच्या लोकसभेमध्ये पाहिली जी. आणि मागं घडलं ते पुढेही घडू शकतं अशी भावना साहजिक बिलकुल बिलकुल असतेच प्रत्येकाच्या मनात. आता काय घडतं काय नाही हे आता बरंच पुलाखालून पाणी जाणार आहे. जी. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं म्हणजे तसं घडेल लक्षात नाही, कारण की सर्वसामान्यांची भावना, सर्वसामान्य लोक कुठल्या विचाराने, कुठल्या उद्देशाने, कुठलं ध्येय ठेवून मतदान करतात. फक्त एवढंच तुमच्या मार्फत माझं सर्वसामान्याला कळकळीचं मत आहे की बाबा तुम्ही कुठंतरी आता ह्या प्रस्थापित लोकांच्या विरोधात म्हणून एक सर्वसामान्याचं बहुजनाच्या लेकराच्या पाठीमागे राहा. तुमच्या घरातला सदस्य म्हणून, तुमच्या ह्या पूर्ण माजलगाव मतदारसंघ कुटुंब म्हणून त्या कुटुंबाची जबाबदारी सक्षमपणे घ्यायची. या नवयुगात तुमच्या ह्या बहुजनाच्या लेकरात हिंमत आहे आणि त्या हिमतीवर, तुमच्या आशीर्वादावर, तुमच्या साथीवर ह्या माजलगाव मतदारसंघात सर्वसामान्यातला आमदार होऊ शकतो आणि त्याला आम्ही करू शकतो हे तुम्हाला दाखवून द्यायची आता उद्याच्या 2024च्या निवडणुकीमध्ये वेळ आलेली. ती फक्त तुम्ही सगळ्या 18 फगड जातीतील सगळ्या लोकांनी एकीने या ठिकाणी येऊन दाखवून द्यावं एवढीच माझी विनंती. नक्कीच धन्यवाद. हे होते बाबरी शेठ. आणि महाराष्ट्रामध्ये मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या निवडणुकीच्या घोषणा झाल्यात त्या निवडणुकीच्या घोषणांमुळे अलीकडच्या काळामध्ये प्रस्थापित नेत्यांनी बोलत असताना आम्ही सांगितलं की जे कामाचे लोक आहेत, ज्यांना निवडणूक लढवायच्या आहेत, लोकांचा विकास करायचा आहे, लोकांच्या प्रश्न सोडवायचे आहेत, त्यांचे प्रश्न जाणून घ्यायचे आहेत, ते लोक ग्राउंड लेवलला आज काम करत आहेत. मात्र ज्यांना उमेदवारी फक्त मिळवायची आहे आणि सत्ता मिळवायची आहे ते लोक सध्या पक्षाच्या कार्यालयाची उमेदवारी झिजवतात. म्हणजे इथं प्रस्थापित नेत्यांना इथं जे आहे ते लोक स्वीकारत नाहीत आणि त्यामुळे जे आहे तर ते पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी, म्हणजे कोणत्या पक्षाकडून, ज्या पक्षाचं सध्या वातावरण चांगलं आहे त्या पक्षाकडे लॉबिंग आहे आणि ते लोक त्या ठिकाणी जात आहेत. मला या ठिकाणी राजकारणामध्ये येण्याचं एकच कारण आहे, गोपीनाथ मुंडे यांची विचारधारा आणि पक्षाची निष्ठा, भारतीय जनता पार्टीची निष्ठा, भारतीय जनता पार्टीच्या विचाराची निष्ठा, या सगळ्या गोष्टी घेऊन जे आहे ते मला राजकारणामध्ये यायचं आहे. त्याबरोबरच इथल्या मतदारसंघामधले शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, ते शाळेचे प्रश्न आहेत, स्वच्छतेचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत आणि अनेक सारे प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत येणाऱ्या काळामध्ये. मी आत्तापर्यंत सत्तेमध्ये नव्हतो, मात्र येणाऱ्या काळामध्ये मला संधी इथल्या मतदारसंघातल्या लोकांनी द्यावी आणि मी सत्तेमध्ये येणार आहे. मतदारसंघामधले कायदा सुव्यवस्था, मुलींची छेडछाड, वातावरण खराब होणं, अधिकाऱ्यांचा प्रकर्षानं उल्लेख केला. मला वाटतं कुठल्याही एखाद्या उमेदवारानं उल्लेख केलेला नाही की बीडचं एक पहिलं ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळख आहे. दुसरीकडे यांनी नवी एक ओळख या ठिकाणी निर्माण दिलेली आहे की बीडमध्ये यायचं म्हणजे अधिकारी पैसे गोळा करण्यासाठी. स्थापित इथल्या नेत्यांनी जे आहे ही पहिली गोष्ट बदलणं गरजेचं आहे. कलंकित जिल्हा ऊसतोड मजुरांचं म्हणजे आमचं आत्तापर्यंत नाव जे आहे ते पुसू शकलेले नाहीत इथले नेते आणि त्याच्यानंतर पुन्हा नव्यानं एक ओळख या ठिकाणी बाबरी मुंडे यांनी दिलेली आणि ते वास्तव आहे. आम्ही सुद्धा पत्रकारितेच्या माध्यमातून या अनेक गोष्टी पाहिलेल्या आहेत की एखादा अधिकारी येतो, आमच्या मतदारसंघामधले अनेक असे पोलीस ठाणे आहेत की तिथं अधिकारी ड्युटीवर जाण्यासाठी अनेक वरिष्ठांकडे पैसे देतात आणि ते सगळ्या गोष्टी करून घेतात. हा वेगळा विधा त्याच्या विस्तारानं बोलता येईल. मात्र मतदारसंघाची ही सगळी परिस्थिती आणि चेहरा मोहरा बदलायचा आहे. त्यामुळे मतदारसंघामध्ये मला इथल्या लोकांनी निवडून द्यावं अशा प्रकारची अपेक्षा बाबरी मुंडे यांनी व्यक्त केलेली आहे. मराठी महाराष्ट्राकडून तुमचं खूप खूप आभार वेळ दिल्याबद्दल. आणि मराठी महाराष्ट्र प्रेक्षकांसाठी असेच नवनवीन आम्ही इंटरव्ह्यू नव्या उमेदवाराची देतील आणि नव्या उमेदवाराकडून अशाच प्रकारे त्यांचं काय विजन आहे, काय त्यांचं धोरण आहे राजकारणामध्ये येण्याचं, या सगळ्या गोष्टी जाणून घेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मराठी महाराष्ट्र करत आहे.